माझे नाव वैष्णवी योगेश्वर सोमण, इयत्ता 9वी अ. विज्ञानाने केली क्रांती, विज्ञानाने केली प्रगती. विज्ञानाने केली क्रांती, विज्ञानाने केली प्रगती. विज्ञानाने दिला एक नवा ध्यास, विज्ञानाने दिला एक नवा ध्यास. विज्ञानानेच झाला संपूर्ण विश्वाचा विकास. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या भारताचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आज 28 फेब्रुवारी सर्वप्रथम राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट, भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर CV रमन, तसेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम, संगणकाची निर्मिती करणारे डॉक्टर विजय भटकर, अणुशास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा आणि अंतराळवीर कल्पना चावला ह्या सर्वांना अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात व आपल्या दिवसाचा शेवट कशाने होत असेल तर ते विज्ञान. आजच्या आधुनिक युगात दिवसेंदिवस होणारे अभियंता, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आणि त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञानातील होणाऱ्या बदलांमुळे वेगवेगळी यांत्रिक उपकरणे तयार होत आहेत आणि त्यामुळे आपल्यासारख्या मानवाचे जीवन अत्यंत सुलभ झाले आहे. अत्यंत सुलभ झाले आहे. 21वे शतक हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे शतक मानले जाते आणि हे सिद्धही होत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचे शतक आहे आणि इथे वेगवेगळे शोध लागत असतात. प्रत्येक शाळेत, प्रत्येक महाविद्यालयामध्ये हे विज्ञानावर आधारित कार्यक्रम केले जातात. त्यामध्ये भाषण, नाटक, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजिले जातात आणि विज्ञानाची लोकप्रियता वाढावी म्हणून विशेष बक्षिसेही ठेवण्यात येतात. आपल्या भारतामध्ये सगळ्यांना विज्ञानाचे महत्त्व कळावे व आपल्या तरुण पिढीला विज्ञानाची आवड लागावी हा यामागचा मुख्य उद्देश असतो. मित्रांनो, हा राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा करावा व या राष्ट्रीय विज्ञान दिनाची सुरुवात कशी झाली हे माहीत आहे का तुम्हाला? तर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे जेव्हा आपल्या भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे प्रमुख सचिव होते तेव्हा त्यांना राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना सुचली. आपल्या भारतामध्ये सर्वांना राष्ट्रीय विज्ञानाचे महत्त्व कळावे आणि आपल्या प्रमुख पिढीला म्हणजे आपल्या आत्ताच्या नवीन पिढीला विज्ञानाकडे प्रेरित करण्यासाठी त्यांनी CV रमन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची घोषणा केली. तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा CV रमन यांच्याच सन्मानार्थ का करावा? तर डॉक्टर CV रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाश विकिरणाचा शोध लावला व तो नेचर ह्या ब्रिटिश वृत्तपत्रास पाठविला आणि ह्या शोधाकरिता त्यांना नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला आणि म्हणूनच त्याच्या स्मरणार्थ व त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की माणसाने विज्ञानाचा जरूर वापर करावा, परंतु अतिवापर करून त्याच्या हातातले खेळणे बनू नये आणि प्रत्येक वेळी माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास ह्या विज्ञान दिनाचे सार्थक होईल असे मला वाटते. आणि एवढेच बोलून माझ्या वाणीला विराम देते. इथे आपल्या बोलण्याची संधी उपलब्ध करून मला दिली त्याबद्दल सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार. धन्यवाद.